बरोबर. म्हणजे तुम्ही जर कुठलाही ट्रॅक्टर इथून घेतलाय तर पहिल्या इकडे टेस्ट केला जातो आणि त्याच्यानंतर कस्टमरकडे पाठवतात. एवढा मोठा बिझनेस एका मराठी माणसाचा आहे, हे खूप आनंदाचं. तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही याला लॉन्च करून राहिलो. मेन गोष्ट की हे मॅन्युअल हायड्रोलिक आहे, मॅन्युअल डम्पिंग सिस्टम आहे. एक छोटीशी जर आपण पिन खोलली तर छोटासा जर आपण थोडासा जर धक्का दिला तर अशी नमस्कार मंडळी, मी विराशाला बॉक्स युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आज आपण मुंबईतून नागपूर असा खूप मोठा प्रवास करून आज आपण नागपूरला आलोय. नागपूरला येण्याचं खास कारण म्हणजे माझ्या पाठीमागे बघाल तर खूप साऱ्या प्रकारचे ट्रॅक्टर्स दिसतात. ह्याच ट्रॅक्टर संबंधी तुमच्यासाठी आज भन्नाट व्हिडिओ असणार आहे. तो म्हणजे आपल्या शेतातली कामं कमी टाईममध्ये जास्त करण्याची अवजारे आपण तुमच्या समोर घेऊन आलोय. ह्याच ट्रॅक्टर संबंधी आज संपूर्ण माहिती घेणार आहे. आणि आपल्या चॅनलकडनं जर तुम्ही इकडे आलात तर नक्कीच तुम्हाला डिस्काउंट सुद्धा भेटणार आहे. त्या डिस्काउंट संबंधी आपण पुढे बोलणारच आहोत. सो चला जास्त वेळ न घालवता आपण याच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि ह्या ट्रॅक्टर संबंधी संपूर्ण माहिती आपण त्यांच्याकडनंच ऐकून घेऊया. सर्वप्रथम आपल्यासोबत आहे डी फार्मचे ओनर आणि सौरभ सर आहेत. सौरभ सर नमस्कार. शेतकऱ्यांसाठी खूप चांगलं काम करताय. अगदी कमी वेळेमध्ये जास्त शेती होईल अशी तुमची अवजारं बनवताय. सर काय सांगाल तुमच्या डी फार्म बद्दल? सर सर्वात आधी तर मी तुमचं स्वागत करतो की तुम्ही मुंबईवरून आमच्या इथे आले नागपूरला. हो. आणि जे आमचे शेतकरी मित्र आहे मी त्यांचं सुद्धा मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही जे तुम्ही पूर्ण मशीन पाहून राहिले, अटॅचमेंट पाहून राहिले, हे जे अटॅचमेंट आहे, मशीन आहे, यांचं जे बेसिक काम राहते ते राहते शेतीमध्ये आंतर मशागत करणं किंवा शेतीचे कामं जे राहते ते कमी वेळामध्ये कसे चांगले होईल आणि कमी लेबर कॉस्टमध्ये चांगले कसे होईल अशा प्रकारचे आपण मशीनी बनवून राहिलो. अटॅचमेंट्स बनवतो. असे खूप सारे अटॅचमेंट्स आहेत, मशीन आहेत आपल्याकडे जे आपण आपल्या डी फार्म मध्ये बनवून मित्रांपर्यंत आपण पोहोच करून देतो. ओके. आणि इकडची एक गोष्ट सांगायची म्हटलं की ह्यांची कुठलीही डीलरशिप नाही आहे. तुम्ही डायरेक्ट फॅक्टरी टू डायरेक्ट तुमच्या फार्म पर्यंत येणार आहे. सो नक्कीच तुम्हाला याच्यामध्ये थोडाफार खर्च तुमचा कमी सुद्धा होईल आणि स्वस्तामध्ये सुद्धा भेटणार आहे. सो प्रत्येक आपण ह्या ट्रॅक्टर आहेत त्यांच्या संबंधी आपण सरांकडनं माहिती ऐकून घेऊया. सर तीन चार प्रकारचे सर्वात चांगले मॉडेल आहे. ओके. जर आपण स्टार्ट केलं तर हा जो आमचा पहिला मॉडेल आहे. ओके. याच्यामध्ये आम्ही रॅक्टो कंपनीचे इंजिन वापरलेलं आहे. 7 हॉर्स पॉवरचं याचे इंजिन आहे आणि हे सर्व पेट्रोलने चालणारे आहे. पेट्रोलचा जर आपण विचार केला की एका तासाला किती लागेल तर एका तासाला ते 800 ml ते 1 लिटर याचं फ्यूल कन्झम्पशन राहते. पण हे डिपेंड राहते आपल्या जमिनीवर. आणि हे जे तुम्ही मागे बघू शकता 2 फॉरवर्ड गिअर राहते याच्यामध्ये आणि 1 रिव्हर्स गिअर राहते. पीटीओ शाफ्ट सुद्धा राहते. आता मित्रांनो तुम्ही बघू शकता हे जी पीटीओ शाफ्ट आहे, पीटीओ शाफ्टच्या माध्यमातून आपण काय केलेलं आहे की याला एसटीपी पंप बसवलेला आहे. एसटीपी पंपाने आपण आपल्याला जर आपला फवारणीचे कामं करायचे असले, केळीमध्ये, संत्र्यामध्ये, बगीच्यांमध्ये जे काही फवारणीचे काम असले ते आपण या पीटीओ शाफ्टच्या माध्यमाने एसटीपी पंप बसून करू शकतो. अशा पीटीओ शाफ्टच्या माध्यमाने आपण वॉटर पंप सुद्धा लावू शकतो. जे आपले गरजेचे जे काम असतात ते आपण बरेचशे याच्याने करू शकतो. म्हणजे एकाच मशीन मध्ये तुम्ही सर्व कामं करू शकता. पूर्ण कामं तुम्ही याच्याने करू शकता. आणि आपण कामं काय करू शकतो मी हे सुद्धा सांगतो. 2 पिकाच्या मध्ये जर आपल्याला आंतर मशागत करायची आहे, संत्र्याच्या झाडाची चाळणी करायची आहे, भरणी करायची आहे, भर लावायचं आहे, त्यानंतर फवारणी करायची आहे, वॉटर पंप आपल्याला चालवायचा आहे, ट्रॉली जर आपल्याला लावायची, आपल्या शेतातून जर घरी काही माल आणायचं, शेतातून काही नेऊन ठेवायचं, तर हे सुद्धा आपण बरेचसे कामं आपण याच्याने करू शकतो. आणि याला आपण पेरणी यंत्र सुद्धा लावू शकतो. आता आम्ही एक नवीन पेरणी यंत्र बनवलेलं आहे ते आपण आपल्या मशीनला समोर लावून टोकन यंत्राच्या माध्यमाने आपण पेरणी सुद्धा याच्याने खूप चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणजे शेतीच्या पहिल्या दिवसापासून लास्टच्या दिवसापर्यंत ह्या ट्रॅक्टरचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे. ओके. साधारण ही जी ट्रॉली बघतोय आपण, तुमच्या ट्रॉली सुद्धा बघितल्या, साधारण ह्याची वेट कॅपॅसिटी किती असेल? 4 ते 5 क्विंटल याची लोडिंग कॅपॅसिटी राहते. ओके. 4 ते 5 क्विंटल. आणि ट्रॉलीमध्ये पण माझ्याकडे 2 व्हेरियंट आहेत. त्याच्यामध्ये एक प्रीमियम आहे आणि एक थोडी लो कॉस्ट वाली आहे. आपण जेव्हा तिकडे जाऊ तर मी तुम्हाला डिटेल मध्ये सुद्धा सांगणार त्याच्याबद्दल. ठीक आहे. हा तर झाला आपला एक मॉडेल, पहिला मॉडेल. याच्यामध्ये सेफ्टीसाठी आपण क्लच दिलेला आहे. सेफ्टी क्लच, अँटी डायरेक्शनल क्लच म्हणतो आपण याला. आधी जे आमचे जुने मॉडेल होते त्याच्यामध्ये यांच्यामध्ये भरपूर असा आम्ही फरक केलेला आहे. 2 फॉरवर्ड गिअर आणि 1 रिव्हर्स गिअर. आणि हा झाला आमचा नवीन मॉडेल.
आता आम्ही ओके. जस्ट आज तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही याला लॉन्च करून राहिलो. ओके, म्हणजे तुम्ही बघाल तिकडे सुद्धा बिलकुल. लाईट सुद्धा आहे. आणि म्हणजे आपण जेव्हा काळोखातनं शेतातनं घरी जातो तेव्हा लाईटचा सुद्धा तुम्ही उपयोग करून, आणि त्याचं एक डिझाईन बघितलं तर समोरनं बघितलं तर तो ट्रॅक्टरच वाटतोय. बिलकुल बिलकुल डबल हेडलाईट दिलेले आहे सर आपण याच्यामध्ये सुद्धा रॅटोस कंपनीचं आपण इंजिन वापरलेलं आहे 7 हॉर्स पॉवरचं ऑइल बाथ फिल्टरवाला. आणि याच्यामध्ये आपण डबल फेंडर दिलेले आहे. ओके. आपला जो मॉडेल होता जुना, हा हा. जो मॉडेल आहे याच्यामध्ये पण आपण डबल फेंडर दिलेले आहे, पण याच्यामध्ये थोडी डिझाईन चेंज केलेली आहे आपण आणि कलर चेंज केलेला बरोबर. आहे. सेम याच्यामध्ये सेम तसंच आहे. 2 फॉरवर्ड गिअर आहे, 1 रिव्हर्स गिअर आहे, अँटी डायरेक्शनल क्लच आहे. सेम फंक्शन तसंच आहे याच्यामध्ये same. बरोबर. आणि आमचा जो सर्वात प्रीमियम वाला मॉडेल हा. आहे तो मॉडेल म्हटलं की हा DH 755, ज्याच्यामध्ये आम्ही होंडा कंपनीचं इंजिन वापरलेलं आहे GX 200 या सिरीजचं. हे ओके. 100% ISI मार्क इंजिन राहते. जे शेतकरी मित्र ज्यांना वाटते की नाही आपल्याला लोकलमध्ये सर्व्हिस भेटली पाहिजे, हा. लोकलमध्ये आपल्या इंजिनला जर काही झालं तर त्याचं काम झालं पाहिजे, तर त्या मित्रांसाठी हा जो मॉडेल आहे हा सर्वात बेस्ट मॉडेल राहणार मित्रांनो. याच्यामध्ये पण 2 फॉरवर्ड गिअर, 1 रिव्हर्स गिअर राहते, अँटी डायरेक्शनल क्लच राहते. आणि हे जे फिल्टर आहे हे सुद्धा ऑइल बाथ फिल्टर राहते याच्यामध्ये. ओके. आणि हा तुमचा शेवटचा, आणि आणि हा- मेन म्हणजे होंडाचे पार्ट आपल्या कुठल्याही शोरूम मध्ये, कुठल्याही तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये इझिली अवेलेबल होऊन बिलकुल जातं. बिलकुल बिलकुल म्हणजे होंडाचं घेण्याचं कारण असं राहते, जर हा. कधी लोकल मध्ये काही मशीन मध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही लोकल मध्ये कुठेही याची सर्व्हिसिंग आरामात करू करू शकता. शकता. आणि मित्रांनो मी तुम्हाला हे एक सांगतो की मशीनचं जे हार्ड राहते, मशीनचं जे मेन पार्ट राहते ते राहते इंजन. इंजन जर चांगलं आहे तर तुमची मशीन व्यवस्थित आहे. बरोबर. म्हणून कधी पण घ्यायच्या वेळेस इंजन बघूनच घ्यायचं की इंजन कसं आहे आणि इंजनची जे परफॉर्मन्स आहे तो कसा आहे, बरोबर. त्याच्यावरच आपल्या मशीनची लाईफ पूर्ण डिपेंड राहते. बरोबर. आणि हा सुद्धा आमचा हा नवीन मॉडेल आहे. याची कॉस्टिंग थोडी लो आहे. हा. आणि याला आम्ही 170 चं इंजन पेट्रोलने चालणारं याला आपण इंजन बसवलेलं आहे. याच्यामध्ये आपण मोठं एअर फिल्टर बसवलेलं आहे. हा. हे पण रचनी चालू होणार आहे. याच्यामध्ये सुद्धा 2 फॉरवर्ड गिअर आहे, 1 रिव्हर्स गिअर आहे, अँटी डायरेक्शनल आपण क्लच दिलेला आहे आणि डबल फेंडर दिलेला आहे. फक्त फरक हाच आहे की याच्यामध्ये लाईट नाही आहे. होंडामध्ये पण लाईट नाही आहे. लाईट फक्त आपल्या हा जो मॉडेल आहे ओके. ज्याच्यात आपण रॅटोचं इंजिन लावलेलं आहे त्याच्यामध्ये आपण डबल लाईट सिस्टम दिलेला आहे. ओके. आता आपण जे सर्व ट्रॅक्टर बघितले, हे ट्रॅक्टर तुम्ही कुठल्याही तालुक्यामध्ये, कुठल्याही जिल्ह्यामध्ये, ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठेही डिलिव्हरी करता, बिलकुल बिलकुल आणि बिलकुल. तुम्हाला होम डिलिव्हरी असणार आहे. सर, याचं प्राइसिंगचं कसं असेल? बघा माझ्याकडे जेवढेही मॉडेल्स आहेत हा. सर्वांचे वेगळे प्राइस राहतात. आपण ह्या मॉडेल पासून स्टार्ट करूया. हा जो आमचा मॉडेल आहे याची किंमत आहे 52,000 रुपये. आणि ह्या 52,000 रुपये मध्ये तुम्हाला 3 अटॅचमेंट मिळणार. याला जे आपण पाठीमागे अटॅचमेंट लावतो, जे बरोबर. आपण शेतीचं काम करतो, अशी 3 अटॅचमेंट. आता हा. 3 अटॅचमेंट म्हणजे काय, हा. तुम्ही इकडे बघू शकता. हा. आपल्याकडे वखर आहे. हे 2 ओके. प्रकारचे वखर आहेत हा. जे 2 पिकाच्या मधात आंतरमशागत करायच्या कामी येतं. करट शो पण करता येते. करट शो म्हणजे ही जे पास लागलेली आहे याच्यामध्ये, ही जे पास लागलेली आहे या पासला आपल्याला खाली वर करता येते ओके. आपल्या जमिनीच्या हिशोबाने. आणि याला मागे गेजपट्टा दिलेला आहे, याला पण आपण खाली वर करू शकतो आपल्याला जितकी माती काढायची तितकी. आणि हा एक वखर आहे सिंपल वखर. हे 2 वखर आहे. ह्या दोनातून कोणताही एक वखर मित्रांनो तुम्ही घेऊ शकता तुमच्या गरजेनुसार. त्यानंतर हा रोटावेटर मिळेल तुम्हाला. हा रोटावेटर तुम्ही इकडे बघू शकता. 2 फुटापासून ते 3 फुटापर्यंत हा ऍडजस्टेबल रोटावेटर राहते. आणि हा तुम्हाला ऍडजस्टेबल रेझर मिळणार. हा ऍडजस्टेबल रेझर, अशी 3 साहित्य तुम्हाला हा जो आमचा मॉडेल आहे 52,000 रुपये ज्याची मी किंमत सांगितली, याच्यासोबत असे हे 3 अटॅचमेंट मिळणार आहेत. ओके. आणि ह्याच्या टूल्सची जर तुम्ही क्वालिटी बघाल तर खूप चांगली क्वालिटी आहे. बघा मित्रांनो, हम्म. हा जो मॉडेल आहे आमचा याची किंमत आहे 54,000 रुपये. याची किंमत 54,000 रुपये आहे. आणि याच्यासोबत सुद्धा सेम 3 अटॅचमेंट मिळणार. मी तुम्हाला आता दाखवलं, आता वखर मिळेल, रोटावेटर मिळेल आणि ऍडजस्टेबल रेझर मिळेल. त्यानंतर हा जो आमचा मॉडेल आहे सर्वात प्रीमियम मॉडेल, याची किंमत राहील 64,000 रुपये. ओके. 64,000 रुपये ह्या मॉडेलची किंमत राहणार. आणि याच्यासोबत 2 अटॅचमेंट मिळणार. 2 अटॅचमेंट म्हणजे की हा रोटावेटर मिळेल आणि हा एक ऍडजस्टेबल रेझर मिळेल. असे हे 2 अटॅचमेंट मशीन सोबत मिळेल होंडाच्या. आणि हा जो आमचा मॉडेल आहे नवीन वाला 170F, ज्याच्यात आम्ही हे इंजिन वापरलेलं आहे, याची किंमत आहे 38,000 रुपये ह्या मशीनची किंमत आहे. याच्यासोबत सुद्धा मित्रांनो 2 अटॅचमेंट मिळणार. पहिला अटॅचमेंट म्हणजे की रोटावेटर ऍडजस्टेबल आणि दुसरा अटॅचमेंट म्हणजे की रेझर. असे 2 अटॅचमेंट तुम्हाला ह्या मॉडेल सोबत मिळणार. आणि राहिली गोष्ट डिलिव्हरीची,
डिलिव्हरी तालुका किंवा जिल्ह्याच्या लेवल पर्यंत जिथे ट्रान्सपोर्टचं ऑफिस राहते तिथेपर्यंत डिलिव्हरी बिलकुल फ्री राहील. हा. डिलिव्हरीचे मित्रांनो काहीच पैसे लागणार नाही. सर आपण आता हे सगळ्या टूल्स बघितल्या, बरोबर. आता आपला व्हिडिओ ऑल महाराष्ट्रामध्ये सगळीकडे बघितला जाणार आहे. बरोबर आपला शेतकरी काय येऊ शकतोय, काय येऊ शकत नाहीये, बरोबर जर तुमचा फार्मचा इकडचा ऍड्रेस आणि सर त्यांचा डिलिव्हरीचं कसं असेल? बिलकुल बिलकुल. बघा, सर्वात आधी मी माझ्या कंपनीचा ऍड्रेस सांगतो. हा आहे डी फार्म टूल्स दत्तप्रभू इंजिनिअरिंग. हे आमची कंपनी आहे नागपूरला. जर तुम्ही नागपूरला आले तर नागपूरवरून हार्डली 16 किलोमीटरच्या लांबीवर आहे हे दहेगाव रंगारी. तुम्ही इथे येऊन आमच्या कंपनीमध्ये येऊन सर्व मशीनी बघून, अटॅचमेंट बघून आपली पूर्ण खात्री करून तुम्ही मशीन मित्रांनो खरेदी करू शकता. पण जे मित्र आपल्यापर्यंत येऊ शकत नाही, जे लांब राहतात, ते डायरेक्ट तुम्ही घर बसल्या पण मशीन मागवू शकता. प्रोसेस जी आहे फारच सिंपल आहे. हा जो एक इथे कंपनीचा नंबर येत असेल याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून मशीन कशी मागवायची याची डिटेल्स तुम्ही तिथे घेऊ शकता. आणि मशीन जर तुम्हाला बुक करायची आहे ऑनलाईन तर आधी 5,000 रुपये कंपनीच्या अकाउंटमध्ये टाकायचे आणि मशीन जेव्हा तुमच्या जिल्हा किंवा तालुकापर्यंत पोहोचेल तेव्हा बाकीची रक्कम परत कंपनीच्या अकाउंटमध्ये टाकून तिथून मशीन सोडवून घ्यायची. ओके, म्हणजे हे असं कोणी करत नाही. म्हणजे एवढा मोठा बिझनेस एका मराठी माणसाचा आहे, हे खूप आनंदाची गोष्ट आहे की एवढा मोठा बिझनेस एक मराठी माणूस सांभाळतोय. सर आता मी मुंबईपासून नागपूरला आलोय, मी स्वतः ट्रॅव्हल करत आलोय. पण आपला व्ह्युअर जर कुठे असेल, जर आपल्या चॅनल कडनं येत असेल तर त्याला काय डिस्काउंट द्याल सर तुम्ही? बिलकुल बिलकुल, नक्कीच. तुम्ही म्हटलं मला तर मी नक्कीच तुम्हाला डिस्काउंट देईल. पण जे पण काही माझे शेतकरी मित्र तुमचा चॅनल वरून व्हिडिओ बघेल आणि तुमच्या चॅनलचा स्क्रीनशॉट टाकेल की मी हा इथे व्हिडिओ बघितलाय तर त्याला आम्ही नक्कीच डिस्काउंट देऊ. ओके, आपण एक आयडिया करू. आपला जो डिस्प्लेला तुम्हाला कुपन कोड दिसतोय तो कुपन कोड तुम्ही युज करा आणि सरांना कॉल करा. नक्कीच तुम्हाला 2 ते 3,000 रुपये एवढा डिस्काउंट नक्कीच मी सरांना द्यायला सांगेल. सो नक्की आपला कुपन कोड सुद्धा युज करा तुम्ही. हे जे आमचे मॉडेल आहेत मित्रांनो याच्यावर आम्ही 2,000 रुपये डिस्काउंट देऊया आणि हा जो आमचा मॉडेल याच्यावर आम्ही 3,000 रुपये डिस्काउंट. ओके सर, सरांनी चांगला डिस्काउंट दिलं तर आपला डिस्प्लेला कुपन कोड दिसतोय तर नक्की तुम्ही युज करा आणि नक्की सरांकडनं एखादी ट्रॅक्टर खरेदी करा. नक्कीच तुम्हाला चांगला अनुभव येईल. मित्रांनो, हे जे माझ्याकडे तुम्ही अटॅचमेंट बघून राहिले हे सर्व आपल्या मशीनला, एकाच मशीनला लागणारे बरेचसे अटॅचमेंट आहे. 20-25 प्रकारचे आपण याला अटॅचमेंट लावून आपल्या शेतीतली कामं करू शकतो. आणि मित्रांनो, हे जे सर्व अटॅचमेंट आहे हे एकदम परफेक्ट अटॅचमेंट आहे आणि हे सर्व मला शेतकरी मित्रांनी सांगितलेले आहे की तुम्ही असं करा, याच्यामध्ये हे मॉडिफिकेशन करा. तर हे सर्व आम्ही गोष्टीवर लक्ष ठेवून आम्ही हे सर्व अटॅचमेंट बनवलेले आहेत. कारण की शेतकरी मित्रच हा राहते की आपल्याला परफेक्ट सांगू शकते की त्याला काय गरज राहते. बरोबर, ते त्यांच्याच हिशोबाने आम्ही हे सर्व अटॅचमेंट बनवलेले. सीडर आहे, हे सीडर आपण 2 प्रकारे चालू शकतो मित्रांनो. पहिलं तर आपण टोकन पद्धत, म्हणजे हे टोकन यंत्रच आहे. जर आपल्याला हँड पुश चालवायचं म्हणजे जर आपल्याला हाताने चालवायचं आहे तर हाताने सुद्धा चालू शकतो. याला जर आपल्याला मशीनला जोडायचं आहे तर आपण मशीनला सुद्धा जोडून आपण पेरणीचे काम करू शकतो. ओके, म्हणजे एकाच वेळी तुम्ही दोन्ही सुद्धा काम करू शकता, खुरपणी सुद्धा आणि बीज सुद्धा टाकू शकता आरामात. आणि मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता असे माझ्याकडे बरेचसे अटॅचमेंट आहे. आपण इथनं स्टार्ट करूया. हे वखर आहे 2 प्रकारचे, मी याच्याबद्दल तुम्हाला आता सांगितलंच होतं. आणि हा 3 टॅनी कल्टिवेटर आहे. कल्टिवेटचं जर काम करायचं असलं त्यासाठी राहते. हे लेवलर आहे, शेत लेवल करायचं त्यासाठी. हे बिग सॉइल रेझर आहे, याच्याने जर आपल्याला माती लावायची आहे, भर लावायची आहे त्याकरिता हे कामी येते. त्याच्यानंतर मित्रांनो, तुम्ही इकडे बघू शकता हे कोळपे आहेत छोटे छोटे. जर आपल्याला आपल्याला कोळपणी करायची आहे तर त्याकरिता आपण व्ही पास किंवा पट्टी पास लावून काम करू शकतो. हे रेक अटॅचमेंट आहे, जर आपल्याला कचरा गोळा करायचा आहे त्यासाठी आपण ते लावू शकतो. आणि हे लोखंडी चाकं आहे. आता हे लोखंडी चाके केव्हा काय मिळतात, ज्या टायमाला रबरी चाकं स्लिप होतात त्या टायमाला हे आपण रबरी चाकं काढून लोखंडी चाकं लावू शकतो. म्हणजे चिखल वगैरे करायचं असेल त्याच्यामध्ये चिखलासाठी दादा वेगळं राहते. आता चिखलासाठी तुम्ही म्हटलं तर बघा, हे आहे ते चिखलासाठी पडलर. जर आपल्याला भात शेती करायची आहे तर आपण भात शेतीमध्ये हे पडलर लावून आपण काम करू शकतो. आणि जर तुम्ही जर याची क्वालिटी बघितलं तर मस्त हेवी क्वालिटी आहे. म्हणजे कुठल्याही याच्यामध्ये जर दगड आला तर कुठं ते बेंड होण्याची शक्यता कमी आहे. म्हणजे अशी क्वालिटी आहे, हेवी क्वालिटी आहे. त्याच्यानंतर तुम्ही इकडे बघाल तर हे कल्टिवेटर आहे, 5 टीथ कल्टिवेटर. हे सुद्धा कल्टिवेटर लावून तुम्ही आपले कामं करू शकता. हे याच्याबद्दल तर मी सांगितलं सुद्धा आधी तुम्हाला. हे ऍडजस्टेबल डिचर आहे. आणि आता आहे मेन, आता हे जे तुम्ही इकडे बघून राहिली रेंज, हे आहे स्टँडिंग अटॅचमेंट. जर आपल्याला घरून शेतात जायचे किंवा शेतात फिरायचं तर हे स्टँडिंग अटॅचमेंटवर आपण उभं राहून आपलं काम करू शकतो. आणि हे जे तुम्हाला अटॅचमेंट दिसून राहिलं हे आहे आमचं पेरणीचा अटॅचमेंट. याच्यामध्ये आपण जो तुम्हाला बॉक्स दिसत आहे तो बॉक्स लावून आपण
पेरणीचे जे काम असते ते करू शकतो. आणि हे 2 आहे माझे सीट अटॅचमेंट मशीनला लागणारे. हे जे सीट अटॅचमेंट आहेत हे मल्टीपर्पज आहे. आता मल्टीपर्पज कसे आपण शेतातून घरी पण येऊ शकतो आणि आपल्याला जर बसून काम करायचं ते सुद्धा आपण याच्याने करू शकतो. ओके, कोणाकोणाला जे एजेड असतात त्यांना जमत नाही बिलकुल, ट्रॅक्टरच्या बिलकुल, मागून बिलकुल. चालायला, तर निवांत तुम्ही बसून अगदी आरामात काम करू शकता. जर तुम्हाला रोटावेटर मारायचं आहे तर तुम्ही बसून रोटावेटर मारू शकता. हे सिंपल आहे. याच्यामध्ये पण तुम्ही काम करू शकता बसून आणि याच्यामध्ये आपण ब्रेक दिलेला आहे सेफ्टीच्या हिशोबाने. Okay. आपल्याकडे दोन्ही पण आहे, विथ ब्रेक पण आहे, विदाउट ब्रेक पण आहे. विदाउट ब्रेक. आणि ट्रॉली मध्ये सुद्धा आपल्याकडे एक हेवी वाली प्रीमियम ट्रॉली आहे आणि आणि एक एक लाईट वाली लो light- बजेट वाली ट्रॉली आहे. ओके, ही पण विदाउट ब्रेक आहे आणि जर ब्रेक वाली पाहिजे असेल तर म्हणजे- प्रीमियम ट्रॉली. म्हणजे इकडे तुम्ही दोन्ही शेतकऱ्यांचं हे केलंय. सर्व माझ्याकडे जर हा. तुम्ही व्हेरायटी बघायला हा. जाता सर्व प्रकारची माझ्याकडे व्हेरायटी आहे. कमीत कमी किमतीपासून जास्तीत जास्त किमतीपर्यंत मशीनची पण आणि माझ्याकडे जे अटॅचमेंट्स आहेत त्याची पण. आपण जर ही जर इकडची जर ट्रॉली बघितली, खूप मजबूत क्वालिटीची ट्रॉली आहे. साधारण ही 3-4 क्विंटल पर्यंत तुमचा नक्कीच वेट उचलू शकते. आरामात. आणि जे आपण पहिले ट्रॅक्टर बघितले त्या ट्रॅक्टरला इझी मध्ये ते जॉईंट होऊन जातात. एकदम इझी राहते. कोणतेही तुम्ही अटॅचमेंट घ्या, कोणतेही अटॅचमेंट मशीनला आरामात लागते. आणि ही जी ट्रॉली आहे ही आमची सर्वात टॉपची प्रीमियम ट्रॉली आहे. याच्यामध्ये आपण सेफ्टीसाठी पायात ब्रेक सुद्धा दिलेला आहे, ओके, हँड ब्रेक सुद्धा दिलेला आहे, लिप सस्पेन्शन पण दिलेलं आहे याच्यामध्ये. आणि मेन गोष्ट की हे मॅन्युअल हायड्रोलिक आहे, मॅन्युअल डम्पिंग सिस्टम आहे. एक छोटीशी जर आपण पिन खोलली हा. तर छोटासा जर आपण थोडासा जर धक्का दिला तर ओके. हे अशी डम्पिंग होते. पूर्ण टाकून आपण इझिली आपण करू त्याला- शकतो. याचे आपण सीट दिली आहे, आपण हे सीटवर बसून आरामात आपली ट्रॉली चालवू शकतो. जर आपल्याला काही स्पेअर जर राहिले, आपले काही सामान राहिलं तर आपण याच्यामध्ये छोटासा टूल बॉक्स सुद्धा दिलेला आहे. नक्कीच नक्कीच नक्कीच. सो खूप अशा प्रकारे काही टूल्स आहेत. सो तुम्हाला मी आता थोडक्यात या ट्रॅक्टरचे डेमो देतो. जो आपला पहिला पंप आहे त्याला फवारणी सुद्धा आहे. ती फवारणी कशा प्रकारे होते ते आपण आता प्रॅक्टिकली जाऊन बघू. कारण कुठलीही गोष्ट आपण जेव्हा बघतो तेव्हा ती प्रॅक्टिकली बघतो तेव्हा आपल्याला ती चांगली समजते. सो तुम्हाला आम्ही एक ती प्रॅक्टिकली करून दाखवतो. अशा प्रकारे तुम्ही फवारणी सुद्धा करू शकता. जर जो पहिला बघितला पंप त्या पंपाने, म्हणजे आपण आता तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवते कसं वर्क होतंय ते. मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की हे जे असे छोटे छोटे प्लॉट्स असतात, ह्या छोट्या छोट्या प्लॉट करिता ट्रॅक्टर तर येऊ शकत नाही. म्हणून ह्या जागेवर ही मशीनच चांगल्याने काम करू शकते. मग ती छोटी जागा असो या मोठी जागा असो, तुम्ही दोन्ही जागेवर ह्या मशीनचा वापर करू शकता. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आधी हे असं होतं आणि हे जे मी आता तुमच्या समोर केलं, मला 2 मिनिटंही नाही लागले हे करायला. तुम्ही बघू शकता छोट्या जागेवर आपण किती चांगल्या प्रकारे काम करू शकतो. आणि आपण माती हे बघा पूर्ण मिक्स करून टाकली आहे, पूर्ण खालची वर वरची खाली जे पण काही तण होतं हे सर्व निघलं. तर मित्रांनो, आता आपण पडलर लावलेला आहे. आपण आता जर आपल्याला भात शेती करायची आहे तर ती कशा प्रकारे करायची, तर आता बघा दोन्ही साईडने आपण पडलर लावलेले आहे. आणि हा जो आपण छोटासा प्लॉट तयार केलेला आहे याच्यामध्ये आपण चालून दाखवतो मी तुम्हाला. करू शकतो. ठीक आहे, आता आपण बघतोय हा इकडचा वर्कशॉप आहे. ह्या वर्कशॉप मध्ये असेंबल केलं जात आहे. आणि सर, आपण ही जी प्रोसेसिंग बघतोय आपण, बरोबर सर ह्या प्रोसेसिंगला काय म्हणतात सर?
आता इथे जे चालू आहे ना, हा आरपीएम टेस्ट आणि गिअर एंगेजमेंट ह्या 2 ट्रायल चालू आहेत ओके. आणि हे हर मशीनवर होतात. बरोबर. म्हणजे तुम्ही जर कुठलाही ट्रॅक्टर इथून घेतलाय तर पहिल्या इकडे टेस्ट केला जातो हा, आधी आणि त्याच्यानंतर कस्टमरकडे पाठवणार. नंतर मग तो पॅक होऊन हा असं तुम्ही मागे बॉक्सेस मध्ये बघू शकता. हा अशा प्रकारे हा पॅक होऊन तो मग कस्टमर पर्यंत जाते. ओके. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा. आणि आपले जे शेतकरी बंधू बांधव असतील त्यांना व्हिडिओ नक्कीच शेअर करा. त्यांना नक्कीच या गोष्टीचा नक्कीच फायदा होईल. सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आपल्याला कमेंट करून कळवा. विराशला बॉक्स युट्यूब चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आपण घेऊन येऊ.